नमस्कार, सुस्वागतम। पडघम मध्ये मी पूनम चांदोरकर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करते। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांना सह्याद्री वाहिनी आणि या पडघम परिवारातर्फे दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। आज नरक चतुर्दशी, दिवाळीतला मुख्य दिवस, आणि मला माहित आहे आपल्या भारतीय परंपरेनुसार, संस्कृतीनुसार तुम्ही सकाळी सकाळी लवकर उठला असाल, अभंग स्नान केलं असेल, छान नवीन कपडे घालून देवदर्शन करून एकत्र फराळ केला असेल। खरंच मंडळी, हीच तर गंमत आहे ना आपल्या सणाची आणि आपल्या संस्कृतीची। विभक्त कुटुंबांनाही एकत्र बांधून ठेवते। या सणाच्या निमित्ताने आपण सगळे एकत्र येतो, आनंदाची देवाणघेवाण करतो, लहान मुलांनाही मोठ्यांना नमस्कार करण्याचा संस्कार घडतो। खरंच यापेक्षा वेगळा आनंद तो काय मंडळी। दिवाळी हा सण प्रकाशाचा आहे। आपणही आपल्या मनातील अंधार दूर करून या प्रकाशाला सामोरं जाऊया, आनंद घेऊया, त्याचप्रमाणे आपण दुसऱ्यांना आनंद देऊया। चला तर ही दिवाळी तुम्हा सगळ्यांना आनंदाची, समाधानाची आणि भरभराटीची जाऊ ही सदिच्छा। आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया, ज्याचे नाव आहे पडघम। एकदा रमाबाई आपल्या नवऱ्यासमोर फराळाचं ताट ठेवतात। नवरोबा लगेच लाडू उचलून तोंडात टाकतात। रमाबाई त्यांना म्हणतात, आता तुम्ही खूप बदललात हं। नवरा विचारतो, का, काय झालं? रमाबाई सांगतात, पूर्वी तुम्ही आपल्या लाडूतला अर्धा लाडू मला देत होता। तेवढ्यात नवरा सांगतो, असं होय, अगं पूर्वी मला माझ्या दातांची चिंता होती, पण आता तू एवढे लाडू चारलेस की चिंता करायला दातच शिल्लक नाहीयेत। मंडळी, या दिवाळीच्या सणामध्ये असेच हास्याची फवारे उडवूया आपल्या हास्य रंग मध्ये। हास्य रंग। सोने का पानी चढ़ा के पिया हुई गोरी जवानी, डिंग डिंग डिंग, रेशम से मेरे बदन की पिया। हॅलो, हा मी काय म्हणतो, आहो नंबर डायल करा। अरे हो हॅलो, हा मी घरातून निघालोय, 2च मिनिटात खाली येईल, पटकन गाडी काढूया आणि ऑफिसला पोहोचूया। ओके, ठीक आहे, ठेवतो। रिसीवर ठेवा ना। आहो काय, चला रेडी आहे मी। कशाला? तुम्हाला सकाळी म्हटले ना आपल्याला जायचंय म्हणून। मला म्हणाले नाहीस? शेजारच्यांना म्हणाले। अच्छा, शेजारच्यांना सांगितलेलं, तरीच म्हटलं मला कसं आठवत नाही। देवा, माझ्यासारखी भाग्यवान स्त्री ना शोधून सापडलीये तुला। नाव काय? वंदना विकास सातपुते। कोण ही? अहो मी। अरे हा, तू वंदना विकास सातपुते म्हणजे माझी बायको, मी तुझा नवरा। ओके ओके, कळलं, मला कळलंय। पण तू एवढी चिडतेस कशाला? अगं आठव, लग्नाआधी तू 5 पुते होतीस, मग खूप मेहनतीने तू 7 पुते झालीस। मला कौतुक सांगू नका तुम्ही। तुम्हाला मी पळवून आणलं ना म्हणून घरात लपून बसला होता तुम्ही। तुम्हाला फरफटत आणलंय लग्नासाठी, कौतुक सांगताय 7 पुतेंचं। तू काय कौतुक सांगू नकोस। इतकं फरफटवलंयस की त्या फरफटीत माझी पॅन्ट फाटली, माहितीये? दिवाळी, दीपावली, प्रकाशाची दिवाळी। मग बॉलिवूड आणि मीडिया या दिवाळीपासून दूर कसे राहतील? दिवाळीच्या या रोषणाईवर अनेक हिंदी चित्रपट गीतं चित्रित झाली आहेत। लाखों तारे आसमान में, मिली है ये चिरागों की रंगीन दिवाली, तेरे मेरे प्यार का, असे नात्यांचे गहिरे रंग या हिंदी चित्रपट गीतांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। तेव्हा पाहायला विसरू नका हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रंगोली। हेलो दोस्तों, मेरे यानी स्वरा भास्कर की तरफ से आप सभी को प्यार भरा नमस्कार और इश्क वाला आदाब और दिवाली के जगमगाते त्योहार की चमचमाती शुभकामनाएं। जी हाँ, मैं जानती हूँ कि आज आप सभी बहुत ही व्यस्त होंगे, क्योंकि जोरों शोरों से शाम की तैयारियों में जुटे होंगे। कहीं मिठाइयाँ छन रही होंगी, तो कहीं दिए की बातियाँ बनाई जा रही होंगी, कहीं लक्ष्मी पूजन के लिए फूलों का इंतजाम हो रहा होगा, तो कहीं रंगोली के लिए रंगों का, है ना? आप कहीं ये तो नहीं सोच रहे कि आज के दिन भी स्वरा आ धमकी और हमें आज भी नहीं बख्शा।
भाई त्योहार का माहौल है और जहाँ त्योहार होगा वहाँ मौज मस्ती तो होगी ही, और जहाँ मौज मस्ती होगी वहाँ गीत संगीत होगा, और जहाँ गीत संगीत होगा वहाँ रंगोली तो होगी ही ना। दीपावली मनाई सुहानी, दीपावली मनाई सुहानी, मेरे साए के हाथों में जादू का पानी, दीपावली। दोस्तों, दिवाली दीपों का त्योहार है, रोशनी का त्योहार है। रोशनी जो उम्मीद का पर्याय होती है। शायद इसीलिए दिवाली को नए इरादों और नई उम्मीदों का सूचक माना जाता है, एक नई शुरुआत का सूचक माना जाता है। इस दिन हम अपनी पिछली परेशानियां और पिछली गलतियां भूलकर नए इरादों और नए उम्मीद के साथ नए संकल्पों की तरफ बढ़ते हैं। न मुंह छुपा के जियो और न सर झुका के जियो। खमंग चिवडा, खुसखुशीत चकली आणि लाडूचा गोडवा ही फराळांची फिलॉसॉफी वाढवते नात्यांमधला गोडवा, आणि त्या स्नेहभावाने आपण साजरा करू हा दिवाळीचा पाडवा। मंडळी, अशाच खमंग, खुसखुशीत आणि दिवाळीच्या टेस्टी रेसिपीज पाहण्यासाठी विसरू नका आपला आवडता कार्यक्रम रुचिरा। प्रेक्षक हो, दिवाळी हा सण आहे प्रकाशाचा, उजेडाचा आणि आनंदाचा। आपण एकमेकांना गाठीपिटी घ्यायला जातो, एकमेकांच्या घरी जातो दिवाळीच्या सणात, नाही का महेश? बरोबर। आणि एकमेकांसोबत जो आनंद आपण पसरवतो सगळीकडे, एक त्याच्या जीवनामध्ये त्याच्याने उजेड येतो, नाही का? आणि सगळीकडे एक असा आनंदमय माहोल असतो। फराळ खाल्ले जातात, फराळ बनवले जातात सगळ्यांकडे, आणि कसं ते वेगळंच एक जल्लोषाचा कार्यक्रम असतो। आणि कसं माहिती आहे, दिवाळी हा म्हणतात की सर्व सणांचा राजा आहे, इट इज अ किंग ऑफ द फेस्टिवल। दिवाळीला सर्व सणांचा राजा बोलतात। मला शाळेत असे निबंध वगैरे असायचं, दिवाळी हा सर्व सणांचा राजा आहे, त्याच्यावरती निबंध लिही, मग काहीतरी फराळ वगैरे, म्हणजे ती गोष्ट मला आज आवडते। आज मी इकडे त्या दिवाळीसाठी मी आज काहीतरी बनवायला आलोय, म्हणजे मला खूप बरं वाटतंय। आता सर्वप्रथम आपल्याला कांदा चिरून घ्यायचा। कांदा बारीक चिरून घ्यायचा तो, म्हणजे बारीक चिरून घ्यायचा एकदम आपल्याला। हो, कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा। एक अर्धा कांदा भरपूर याच्या करता, म्हणजे एवढा कमी कांदा लागणार याला? हो। बरं, आपण जे पॅन्स जे तापवायला ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये आपण तेल घालून घ्यायचे का? नाही, अजून थोडी आपण कटिंग करून घेऊया, तोपर्यंत स्लो गॅसवरती जर तो पॅन छानपैकी तापेल। ओके, तर हे कांदा कापून झाल्यावर आपल्याला बटाटे किसून घ्यायचे। बटाटे किसून घ्यायचे, थोडी हिरवी मिरची घेऊया, थोडं अद्रक घेऊया। अच्छा, आपण जे लसूण पण इथे घेतलेलं आहे ते पण एकदम बारीक चिरून घेतलेलं? हो, बारीक चिरून घेतलेलं आहे लसूण आपण। आपल्याला जास्त याला शिजवायचं नाहीये, फक्त थोडंसं आपल्याला सॉटे करून घ्यायचं, ट्रान्सपरंट, म्हणजे जरासं सॉफ्ट होईपर्यंत। बरं, आणि व्यवस्थित होतं पण, नाही तर काही काही वेळेला आपण जर ऐन वेळेवर तयारी करायला लागलो तेव्हा आपल्याला विसरायला पण होतं, हे जळतं, मग ते जळतं, कारण हे आपण विसरतो, ते आपण विसरतो, त्याच्यामुळे आता मी हिरवी मिरची पण याच्यामध्ये घालतो। हो, म्हणजे आपण कांदा जो होता त्याच्यानंतर तो कांदा उभा कापून घेतलेला होता, आपण त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे, हिरवी मिरचीचे काप केलेले होते, हिरवी मिरचीचे काप टाकलेले आहेत, आणि व्यवस्थित आपण परतवून घ्यायचे फक्त ना? हो, कांदा पण आपण परतवूनच घ्यायचा। कांदा शिजत राहून दे। चिली सॉस टाकलेला आहे मी। ओके, आपण याच्यामध्ये चिली सॉस सुद्धा ऍड केलेला चिली पेस्ट, चिली सॉस, काही हिरवा चिली पेस्ट, कलरफुल असं, ठीक आहे। आता हे तयार झालेलं आहे। हो, तू प्लेट खाली ठेवतोस ना? या, छान असं गॅस ऑफ बंद करूया। करूया। Yes. त्याच्यानंतर सॉस, तुमचं चिली पनीर, छान पैकी जबरदस्त टेम्पटिंग आहे, नाही आहे? रसिक हो, दिवाळी म्हणजे केवळ रोषणाई, फटाक्यांची आतिषबाजी, आणि हे सगळं केल्याशिवाय दिवाळी साजरी करूच शकत नाही असं आपल्याला वाटतं, हो ना? पण बघा ना, यामुळे किती प्रदूषण होतं, फटाक्यांमुळे आबालवृद्धांना किती त्रास होतो। पण आता जनजागृती झाली आहे, लोक सजग झाली आहेत। काही शाळेतील मुलांनी तर अगदी प्रतिज्ञा केली आहे की आम्ही आता फटाके उडवणार नाही।
हो ना, मग आपणही प्रयत्न नको का करायला? कारण या लहान मुलांना आलेली समस्या केवढी मोठी आहे. आपणही प्रयत्न करूया. फटाके विकत घेण्यासाठी वाया घालवणारा पैसा आपण शेतीमध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांना देऊया, गोरगरिबांना देऊया. आणि फटाक्यांच्या आवाजापेक्षा त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि आनंद हे नक्कीच मोठं असेल. हो ना, मग करूया आपण प्रयत्न. मंडळी, दिवाळीसाठी एकत्र येऊन आनंद लुटता लुटता आता वेळ झाली आपल्या मनोरंजनाची. हो, पण त्यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाहीये. तुम्ही पाहत राहा बायोस्कोप, एक हिंदी चित्रपट 3 भागांमध्ये खास आपल्यासाठी. पाहूया त्याच्या प्रसारणाच्या वेळा बायोस्कोप मध्ये. 105 रुपए सीट बोले भाई, अब तो ट्रेन भी आ गई, टिकट कब देगा मेरी? अरे चाचा फिकर मत कर, आधा घंटा रुकती यहाँ पे. हीरो तेरा क्या बोल? अरे भाई मैं तो सच बोल रहा हूँ, मेरे पास सिर्फ 170 रुपए ही हैं। साइड में जा 200. नो, ओके ओके, जा बेटा, जा बेटा. आतापर्यंत ढोलकी झाली बोलकी या कार्यक्रमाद्वारे आपण अनेक ढोलकी वादकांना भेटलो. त्यांच्या बोटांची जादू देखील आपण अनुभवली. अजून असे अनेक चेहरे, अनेक कलाकार आपल्या समोर आपली कला सादर करणार आहेत ढोलकी झाली बोलकी मध्ये. त्यामुळे पाहायला विसरू नका ढोलकी रॉक्स परफॉर्मन्स, ढोलकी झाली बोलकी. दीपावली म्हणजेच दिव्यांचा सण, तेजाचा सण. सर्व क्लेश, दुःख यावर मात करून जीवनात नवचैतन्याचा संचार करणारा सण. घरोघरी दारोदारी होणारी दिव्याची आरास पाहिली की मन प्रसन्न होतं. एरवी केवळ देव्हाऱ्यात लावला जाणारा दिवा पणतीच्या रूपाने घराचा प्रत्येक कोपरा व्यापतो आणि अंधकाराला हद्दपार करतो. दीपावलीचा सण लोकांना जोडतो, जवळ आणतो, त्यांच्यातले स्नेह संबंध वृद्धिंगत करतो. आणि जिथे स्नेह, प्रेम, आपुलकी किंवा वात्सल्य असतं तिथे बऱ्याचदा शब्दांची आवश्यकता भासत नाही. अलौकिक रेशमी ऋणानुबंध गुंफले जातात आणि सणाला सोहळ्याचं स्वरूप मिळतं. गृहिणींनो, आपण सगळेजण घराची साफसफाई, दिवाळीची तयारी, फराळ हे सगळं करण्यामध्ये थकून गेला असाल. पण कितीही कष्ट पडले तरी हसत मुखाने सामोरे जाणाऱ्या गृहिणींसाठी, आपल्या सखींसाठी कार्यक्रम झालाच पाहिजे. हो ना, म्हणूनच आपल्या सखींसाठी असलेला कार्यक्रम आहे सखी सह्याद्री. पाहूया त्याची एक झलक. नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम चांदोरकर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आणि या दीपावलीच्या आपल्या सर्व प्रेक्षकांना सह्याद्री वाहिनी आणि सखी परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा. आजचा आपला विषय आहे आरोग्य सेवेतील समस्या आणि उपचार. खरं तर आजचा जो आपला विषय आहे, आपले हे जे सण उत्सव आहेत ते आपण खूप आनंदात साजरे करतो, पण आपल्या आरोग्याकडे थोडं दुर्लक्ष करतो. आणि या सणांमध्ये आपलं आरोग्यही खूप छान राहिलं पाहिजे आणि ते कसं चांगलं राहिलं पाहिजे याविषयी आज आम्ही तुमच्याकडून मार्गदर्शन करून घेणार आहोत. खरं तर सर, इतक्या वर्षांचा तुमचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. आपल्या आरोग्याच्या ह्या ज्या समस्या आहेत त्या पूर्वीही होत्या आणि आताही आहेत. पण मग पूर्वीच्या आरोग्य समस्यांच्या सेवेमध्ये आणि आताच्या आरोग्य सेवेमध्ये काही फरक आहे का, आणि काय आहे? आमूलाग्र बदल झालेले आहेत. बरं. 50 वर्षापूर्वी डायबिटीस म्हणा किंवा ब्लड प्रेशर हे
कधीतरी लोकांच्या लक्षात येत असत. हो. आपण आपल्याला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपलं वयोमान होतं 48. आज आहे 76. त्याच्यामुळे म्हातारपणचे आजार आता जास्त मिळतात. समाज बदललेला आहे. समाजामध्ये लोकांचं मानसिक आरोग्य आणि मानसिक संतुलन जायला लागलंय. स्ट्रेस हा फार मोठा प्रकार आहे. दुसरं, आयुष्याची दगदग ही माणसाला नेहमी त्रास देते. खूप वाढली, कळलं की नाही. आणि ह्या शहरीकरणामुळे, नागरिकीकरणामुळे काही त्याचे जे फायदे आहेत त्याचे तोटे पण तेवढे आहेत. आज मुंबईमध्ये बघा किती झाडं होती, ती सगळी झाडं तोडून जंगल उभे राहिले आहेत. आता याचे उपाय होणार की नाही. स्वच्छता, जसं जसं नागरीकरण झालं तशी स्वच्छता ही गेली. त्याच्यामुळे त्या स्वच्छतेमुळे आजार झाले. खरं. तुमचे याचे जे आजार होतात, पावसाळी आजार होतात, त्याची हे वाढलेलं आहे. तेव्हा ह्या जसा जसा समाज बदलतो तसे तसे आजार, नवीन नवीन आजार येतात. आजकाल बघा तुम्ही, आंतरदेशीय आणि बाहेरदेशीय ट्रॅव्हल होतो. ते झिका व्हायरस, हे व्हायरस त्या लोकांकडनं येतात आणि आपल्या लोकात येतात. मंडळी, दिवाळीच्या प्रत्येक दिवसाला एक खास महत्व आहे. त्यामागे एक कथा आहे, शास्त्र आहे. अभ्यंग स्नान केल्यामुळे आपलं रक्ताभिसरण होतं. असं अभ्यंग स्नान खरं तर रोज तेलाने मालिश करून आपण केलं पाहिजे. धनधान्याची पूजा करणारा धनतेरस, लक्ष्मी पूजन, स्नेह वृद्धिंगत करणारा पाडवा, अमंगलाचा नाश करून जीवनामध्ये प्रकाश आणणाऱ्या दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर अनेक स्पेशल कार्यक्रम आणले आहेत खास तुमच्यासाठी सह्याद्री वाहिनीने. दिवाळी म्हणजे तेजाचा सण, सुख समृद्धी प्रदान करणारा सण, आरोग्याचे वरदान देणारा सण, सृष्टीतील आणि मनामनातील अंधकार दूर करून आयुष्य प्रकाशाने झळवून टाकणारा सण. या सणाला महत्व आहे ज्योतीचं, तेजाचं, प्रकाशाचं. एक एक दिवा मिळून दिव्यांची आरास सजते आणि बघता बघता अवघी धरणी लखलखत्या चंदेरी चांदण्यांप्रमाणे उजळून निघते. धनत्रयोदशी या दिवशी जशी धनधान्याची पूजा होते तशीच आरोग्य देवता धन्वंतरीची देखील पूजा होते. यामागे पौराणिक कथा अशी आहे की समुद्र मंथनातून जी 14 रत्न उत्पन्न झाली त्यापैकी या दिवशी स्वतः आरोग्य देवता धन्वंतरी अमृत कुंभ घेऊन समुद्रातून प्रकट झाले. त्यामुळेच या दिवसाला धन्वंतरी जयंतीचं महत्व देखील आहे. आयुर्वेदात या दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे. या दिवशी कडुलिंबाचा पाला साखरेत घोळून खायला दिला जातो. हो, पण अलीकडच्या संशोधनात हे सिद्ध झाले की कडुलिंबामध्ये अनेक औषधी गुण आहेत. हे कोणी किती समजावून सांगितलं तरी हौशीने कोणी घ्यायला तयार होत नाही. मग अशा वेळी सणाचा औचित्य साधून आरोग्याची दखलही घ्यावी आणि आनंदही लुटावा. कारण हा सण वर्षातून एकदा येतो, मात्र वर्षभर पुरेल असं बरंच काही देऊन जातो. मंडळी, दिव्याच्या प्रकाशात जो कोणी येतो तो प्रकाशमय होतो. हा प्रकाश तुमच्याही आयुष्यात येऊन तुमचं आयुष्य आनंदाने, समाधानाने उजळून निघावं ही सदिच्छा. दिवाळीच्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना शुभेच्छा देते आणि तुमचा निरोप घेते. नमस्कार.